नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशनमधला टाइप नंबर 2 प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल याच्यामधला सब टाइप नंबर 2 बघणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ पीएमएफ। सब टाइप नंबर 1 मध्ये व्हेरिफिकेशन ऑफ पीएमएफ आपण बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये दिलेलं फंक्शन प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे की नाही किंवा दिलेलं टेबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आहे की नाही हे आपण चेक केलं आहे। प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन तयार कसं करायचं हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। In this type, we will be given a random experiment and a random variable defined on the sample space of the random experiment. म्हणजे ह्या प्रकारच्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला एक रँडम एक्सपेरिमेंट दिलेला असणार आहे आणि त्या रँडम एक्सपेरिमेंटवर एक रँडम व्हेरिएबल डिफाइन केलेला असेल। वी हॅव टू फाइंड आउट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन और प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ द रँडम व्हेरिएबल। प्रोबॅबिलिटी मास फंक्शन किंवा फक्त प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आपल्याला फाइंड करायचं आहे, यातलं जे शक्य असेल ते आपण फाइंड करणार आहे। Problem number 1. If 3 coins are tossed simultaneously and if x equal to number of heads, find probability distribution of x. So simple question आहे। स्टँडर्ड 10 मध्ये किंवा 11 मध्ये जे प्रोबॅबिलिटीचे आपण प्रॉब्लेम्स बघितलेत त्यात कॉइन्सचे प्रॉब्लेम्स आपण बघितले, 2 कॉइन्स 3 कॉइन्स वगैरेचे। इथं रँडम एक्सपेरिमेंट आहे, 3 coins are tossed simultaneously आणि रँडम व्हेरिएबल आहे नंबर ऑफ हेड्स। सॅम्पल स्पेस इज एस इक्वल टू, आता हा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आपल्याला माहिती आहे, हे ट्रिपल एच, मग एच एच टी, एच टी एच, एच टी टी, टी एच एच, टी एच टी, टी टी एच आणि टी 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 असे हे टोटल 8 आउटकम्स आपल्याला मिळालेत। तर एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला, हा ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, तर तो ह्या प्रकारे त्याचं सोल्युशन सुरू करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचा आणि त्याच्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचे। इथं आपली पहिली स्टेप संपते। आता रँडम व्हेरिएबल काय आहे ते आपण लिहिणार। रँडम व्हेरिएबल या प्रॉब्लेममध्ये डिफाइन केलेला आहे नंबर ऑफ हेड्स, तो आपण कॅपिटल एक्सने डिनोट केलेला आहे। मग ह्या रँडम व्हेरिएबलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे। त्यासाठी आपण काय करणार, तर आपण इथं जे सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटमध्ये किती हेड्स आहेत ते मोजणार आणि ते सिम्बॉलमध्ये ह्या प्रकारे लिहिणार। कॅपिटल एक्स ब्रॅकेटमध्ये एच 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 हे रीड आउट करत असताना एक्स ऑफ एच 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 इक्वल टू 3 असं पण वाचणार आहे। इथं 3 हेड्स आहेत म्हणून इथं 3 लिहिलेलं आहे। मग ह्याच प्रकारे इथं 2 हेड्स आहेत म्हणून 2, इथं 2 हेड्स आहेत म्हणून 2, इथे एकच हेड आहे म्हणून 1 लिहिलेला आहे। तसंच उरलेल्या आउटकम्समध्ये एच टी एचमध्ये 2 हेड्स, टी टी एचमध्ये 1 हेड, एच टी टीमध्ये 1 हेड आणि टी टी टीमध्ये एकही हेड नाही, म्हणजेच 0 नंबर ऑफ हेड्स। सो अशा प्रकारे इथं डिफाइन केलेला हा जो रँडम व्हेरिएबल आहे तो कुठल्या व्हॅल्यूज ॲझ्युम करू शकतो ते आपल्याला कळू शकते। तो कुठल्या व्हॅल्यूज ॲझ्युम करू शकतो, मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, त्याच्यानंतर तो 1 ही व्हॅल्यू ॲझ्युम करू शकतो, शिवाय 2 ही व्हॅल्यू ॲझ्युम करू शकतो आणि 3 ही व्हॅल्यू ॲझ्युम करू शकतो। म्हणजेच आपण लिहिणार एक्स टेक्स व्हॅल्यूज 0, 1, 2 अँड 3। इथं कुठली व्हॅल्यू किती वेळेला घेतलेली आहे हे आपण लिहिलेलं नाही, तर किती वेगवेगळ्या व्हॅल्यूज कॅपिटल एक्सच्या असू शकतात ते आपण इथं मेन्शन केलेलं आहे। आता जर हे सगळं ऑब्झर्व केलं तर एक्सची व्हॅल्यू 0 किती आउटकम्समध्ये मिळालेली आहे ते इथं काउंट करून लिहिलेलं आहे आणि नोटेशनमध्ये हे कसं लिहिणार, एन ऑफ एक्स इक्वल टू 0 इक्वल टू 1। ह्या सगळ्या डेटामध्ये जर ऑब्झर्व केलं तर 0 फक्त एकदाच आपल्याला मिळालेला आहे। तसंच मग एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1, एक्सची व्हॅल्यू 1 किती वेळेला मिळाले बघा, 1, 2 आणि 3। सो एन ऑफ एक्स इक्वल टू 1 इज इक्वल टू 3। तसंच एक्स इक्वल टू 2, 1, 2, 3 टाइम्स आणि एक्स इक्वल टू 3 एक्झॅक्टली वन्स। अशा प्रकारे
दुसऱ्या स्टेपमध्ये प्रत्येक आउटकममध्ये किती हेड्स आहेत ते लिहिलं. मग कॅपिटल एक्सच्या रँडम व्हेरिएबलच्या कुठल्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असू शकतात ते लिहिलं. आणि मग ही प्रत्येक व्हॅल्यू किती वेळेला ह्या डेटामध्ये आलेली आहे तो नंबर लिहिला. आता डेफिनेशननुसार probability of x equal to x is equal to number of x equal to x divided by n of s. आपल्याला माहिती आहे number of elements favorable to the event divided by number of elements in the sample space ही बेसिक probabilityची डेफिनेशन आहे आणि ती डेफिनेशनचा इथे यूज करायचं आहे. मग probability x equal to 0 साठी n of x is equal to 0 divided by n of s असं फॉर्म्युला येईल आणि मी ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत त्या इथं पुट केलं. ह्याच प्रकारे मग x इक्वल टू 1 ची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली, x इक्वल टू 2 ची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली आणि x इक्वल टू 3 ची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि ह्या प्रोबॅबिलिटीज काय आहेत? प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 इज 1/8, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 इज 3/8, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2 इज 3/8, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 3 इज 1/8. अशा प्रकारे रँडम व्हेरिएबलच्या ह्या ज्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रत्येक व्हॅल्यूची ही प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट केले. मग हे सगळं जर आपण एका टेबलमध्ये लिहिलं तर ह्या टेबलला आपण म्हणणार प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. सो पहिल्या रोमध्ये रँडम व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज आणि दुसऱ्या रोमध्ये रँडम व्हेरिएबलच्या प्रोबॅबिलिटीज आपण मेन्शन केलेल्या आहेत आणि इथे हे सोल्युशन संपलेलं आहे. मित्रांनो, हा प्रॉब्लेम पूर्वी एक्झाममध्ये 4 मार्कासाठी विचारलेला आहे, लक्षात. आता हा पर्टिक्युलर कॉइन्सचा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी मास फंक्शन सुद्धा लिहिता येणं शक्य आहे. एक्झाममध्ये हे लिहिणं आवश्यक आहे का? तर काय आवश्यक नाही आहे. लिहिलं म्हणून काय बिघडणार नाही, पण लिहिलंच पाहिजे असं पण काय नाही आहे. तर नेहमीच काही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं प्रायोरिटी मास फंक्शनमध्ये कन्व्हर्जन करता येईल असं काय नाही आहे, पण इथं शक्य आहे. आणि ते काय आहे बघा. तर प्रोबॅबिलिटी x इक्वल टू 3 इज इक्वल टू 3cx. इथं 3 का घेतलं आहे? कारण नंबर ऑफ कॉइन्स इथे घ्यायचे आहेत. सो 3 कॉइन्स आहेत म्हणून 3cx. सी हे आपलं कॉम्बिनेशन आहे, परमिटेशन कॉम्बिनेशनमधले कॉम्बिनेशन आहे. सो 3cx डिवायडेड बाय 8. हा 8 कुठून आला आहे? तर तो 2⁻³ घ्यायचा. 2⁻⁴ नंबर ऑफ कॉइन्स घ्यायचं असते. हे तुम्ही तसं इथं बघू शकता. प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरमध्ये 8 आहे, तो 8 इथे घेतला आहे. आणि 1 3 3 1 हे क्यूबच्या एक्सपान्शनमधले बायनॉमियल कोएफिशियंट्स आहेत आणि त्यामुळे हे 3c0 3c1 3c2 आणि 3c3 आहे. तर मग तो फॉर्म्युला इथं आपल्याला अशा प्रकारे मिळतो. सो नेहमी हे शक्य नाही. ह्या प्रॉब्लेममध्ये शक्य झालं की डिस्ट्रीब्युशन सोबत म्हणजे टेबल सोबत आपण हे फंक्शनच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकलो. एक्झाम्पल नंबर 2. इफ 2 coins are tossed simultaneously, if x equal to number of heads, फाइंड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. सो हा मागच्या एक्झाम्पल सारखाच आहे, फक्त कॉइन्स 2च आहेत, एवढाच फरक आहे. सोल्युशन पुन्हा एकदा सॅम्पल स्पेस 2च कॉइन्स आहेत, HH HT TH TT. टोटल आउटकम्स 4 मिळाले. पुढच्या पॉईंटमध्ये कॅपिटल एक्स डिफाईन करायचा. इथं तो दिलेला आहे नंबर ऑफ हेड्स आणि मग प्रत्येक आउटकममध्ये जाऊन आपण किती हेड्स आहेत ते काउंट केलं. HH मध्ये 2, HT मध्ये 1, TH मध्ये 1, TT मध्ये 0. सो कॅपिटल एक्स ऑफ HH इज इक्वल टू 2, एक्स ऑफ HT इज इक्वल टू 1, एक्स ऑफ TH इज इक्वल टू 1, एक्स ऑफ TT इज इक्वल टू 0. नाव हे कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर मग एक्सच्या कुठल्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळू शकतात ते आपण मेन्शन केलं. एक्सटेज व्हॅल्यूज 0 1 अँड 2 आणि त्याच्यानंतर मग n ऑफ x इज इक्वल टू 0 इज 1, n ऑफ x इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 2, n ऑफ x इक्वल टू 2 इज इक्वल टू 1. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू 0 ह्यामध्ये किती वेळेला मिळाले? एकदा मिळाले. एक्सची व्हॅल्यू 1 किती वेळेला मिळाले? इथं आणि इथं 2 टाइम्स मिळाले. आणि एक्सची व्हॅल्यू 2 कितीदा मिळाले? फक्त एकदाच मिळाले. तर हे इथं आपण अशा प्रकारे सोल्युशनमध्ये लिहिलं. पुढच्या स्टेपमध्ये पुन्हा एकदा प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशननुसार प्रोबॅबिलिटी x इक्वल टू x इज इक्वल टू नंबर ऑफ x इक्वल टू x डिवायडेड बाय नंबर ऑफ s. मग मागच्या एक्झाम्पलप्रमाणेच हे सगळं कॅल्क्युलेशन होणार आहे. एक्सची व्हॅल्यू 0 असतानाची प्रायोरिटी काढायची आहे. तर प्रायोरिटी ऑफ x इज इक्वल टू 0 असे रीड आउट करणार. सो प्रायोरिटी ऑफ x इक्वल टू 0 इज n ऑफ x इक्वल टू 0 डिवायडेड बाय n ऑफ s. मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं n ऑफ x इक्वल टू 0 मिळतं 1 वेळेला
आणि एन ऑफ एस आहे 4, सो ही प्रॉबॅबिलिटी 1/4. याच प्रकारे मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 येईल. एन ऑफ एक्स इक्वल टू 1/n ऑफ एस म्हणजेच 2/4. एन ऑफ एक्स इक्वल टू 2 येईल. एन ऑफ एक्स इक्वल टू 2/n ऑफ एस म्हणजेच 1/4. सगळ्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करून झालेत. तर हे सगळं मग आपण हे टेबलच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलं की त्याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. इथं ह्या प्रॉब्लेमचं सुद्धा सोल्युशन संपलेलं आहे. आणि ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा हा कॉईन्सचा प्रॉब्लेम असल्यामुळं PMF कॅल्क्युलेट करता येणं शक्य आहे. तो PMF काय मिळणार आहे बघा, 2च कॉईन्स आहेत म्हणून इथं 2 आले, 2cx. आणि 2 कॉईन्स असल्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 2⁻² म्हणजेच 4 घ्यायचं आहे. एक्स विल गो फ्रॉम 0 to 2 आणि ह्या व्हॅल्यू सोडून एक्सची कुठली व्हॅल्यू असेल तर पॉईंट येणार आहे 0. इथे तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, न्यूमरेटरमध्ये 1 to 1 आहे. आणि बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये स्क्वेअर घेतल्यानंतर हे बायनॉमियल कोएफिशियंट्स आपल्याला मिळतात 1 to 1. सो तेच इथे घेतले आहे आपण 2cx, 2c0, 2c1 आणि 2c2. आता इन जनरल जर n कॉईन्स सायमल्टेनियसली टॉस केले असतील तर मग काय होईल, तर नंबर ऑफ हेड्स किंवा नंबर ऑफ टेल्स, हेड्स किंवा टेल्स यापैकी काहीही आलं तर काही फरक पडत नाही. तर PMF ऑफ एक्स काय येणार बघा, एक्स इक्वल टू एक्स NCX. n काय आहे नंबर ऑफ कॉईन्स आणि x आहे रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू डिवायडेड बाय 2⁻n. x गोज फ्रॉम 0 1 to n and that is equal to 0 otherwise. मित्रांनो ही जनरल डेफिनेशन जरी लक्षात ठेवली तरी तुम्ही 3 कॉईन्सच्या केसमध्ये 3cx आणि इथं 2⁻3, 2 कॉईन्सच्या केसमध्ये 2cx आणि इथं 2⁻2 असं लक्षात ठेवू शकता. हा जनरल फॉर्म्युला MCQ सॉल्व करत असताना किंवा CETचे किंवा JEEचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला खूप उपयोगी पडेल. त्यामुळे लॉंग टर्ममध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला हरकत नाही. पुढचा प्रॉब्लेम आहे डाइसचा प्रॉब्लेम. 2 fair dice are thrown. Find the probability distribution of the sum of number on upper faces. ह्या डाइसच्या अप्पर फेसेसवर जे नंबर्स असतात त्यांच्या समसाठी आपल्याला प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. सो पुन्हा एकदा सॅम्पल स्पेस लिहिलं. आपण स्कूलमध्ये बघितलं की सॅम्पल स्पेस लिहित असताना तो अशा प्रकारे आपण लिहितो की ह्या राऊंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट आउटकम जो आहे तो पहिल्या डायवरचा असतो आणि दुसरा आउटकम हा दुसऱ्या डायवरचा असतो. सो पहिल्या डायवरती 1 असताना दुसऱ्या डायवरती 1, पहिल्या डायवरती 1 असताना दुसऱ्या डायवरती 2, असं करत करत मग 1 3 1 4 1 5 1 6 म्हणजे पहिला डायवर 1 आणि दुसरा डायवर 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे 6 आउटकम्स मिळाले. तसंच मग पहिल्या डायवरती 2 आणि दुसऱ्या डायवरती 1, पहिल्या डायवरती 2 दुसऱ्या डायवरती 2 असं करत करत 2 3 2 4 2 5 2 6 असे आउटकम्स मिळतील. मग ह्या प्रकारे पहिल्या डायवरती 3 4 5 6 आणि दुसऱ्या डायवरती 1 2 3 4 5 6 असं आपण जर घेत गेलो तर आपल्याला हे टोटल 36 आउटकम्स मिळतील. सो एन ऑफ एस इथं आहे 36. आता कॅपिटल एक्स आपण इथे डिफाईन करणार. कॅपिटल एक्स काय आहे, द सम ऑफ नंबर्स ऑन अप्पर फेसेस. याला जनरली आपण स्कोअर म्हणतो, त्याच्यामुळे इथे आपण सम ऑफ स्कोअर्स लिहिलेला आहे. तुम्ही हवं असेल तर हे आहे असंच इथे कॅरी करायला हरकत नाही. आता एक्सच्या व्हॅल्यूज जर बघितल्या, सम जर बघितली तर ह्या आउटकममध्ये सम 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 5 6 7 8 9 10 11 12. सो मिनिमम सम 2 असते आणि मॅक्झिमम सम 12 असते. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 आणि 12च्या मधला प्रत्येक इंटिजर इथे येणार आहे. 2 पासून 12 पर्यंतची प्रत्येक व्हॅल्यू ह्या सममध्ये असू शकते. एक्स ती व्हॅल्यू ॲझ्युम करू शकतो. बघा हे जे सॅम्पल स्पेस आहे तो पुन्हा एकदा इथे लिहिलेला दिसेल तुम्हाला आणि इथे काही क्रॉस वाईज ह्या डॉटेड लाईन्स ड्रॉ केलेल्या दिसतील. ह्या कशासाठी ड्रॉ केले आहेत तर मगाशी चर्चा केल्याप्रमाणे हा जो आउटकम आहे याच्यामध्ये सम 2 आहे, ह्या आउटकममध्ये आणि ह्या आउटकममध्ये सम 3 आहे. सो ह्या डॉटेड लाईनवर जेवढे आउटकम्स आहेत त्यांची करस्पॉन्डिंग सम इथं वरच्या कोपऱ्यात किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये लिहिलेली तुम्हाला दिसेल. सो या सगळ्यांची सम 4, ह्या सगळ्यांची सम 5, ह्या सगळ्यांची सम 6 7 8 9 10 11 आणि 12. इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की सम 2 किती आउटकममध्ये आहे तर ह्या एकाच आउटकममध्ये आहे.
सम 3 किती आउटकममध्ये आहे, तर ह्या 2 आउटकम्समध्ये आहे. सम 4 किती आउटकम्समध्ये आहे, 1 2 3 आउटकम्समध्ये आहे. सम 5 1 2 3 4 4 आउटकम्समध्ये आहे. सो खाली आणि डावीकडे आणि खाली आपण काय केलं, तर ह्या सम्स किती आउटकम्समध्ये मिळतात ते मेन्शन केलं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की सम 7 किती आउटकम्समध्ये आहे, 6 आउटकम्समध्ये. कुठल्या, तर ह्या लाईनवर असलेल्या. सम 8 किती आउटकम्समध्ये आहे, 4 आउटकम्समध्ये आहे. कुठल्या, ह्या लाईनवर असलेल्या. अशा प्रकारे हे सगळं आपण टेबल प्रिपेअर करणार आहे. बघा, कॅपिटल एक्स इक्वल टू एक्स म्हणजे सम 2 पासून 12 पर्यंत हे सगळे नंबर लिहिले. आता हे सम किती वेळेला असू शकते ते याच्यात मेन्शन केले. सम 2 किती वेळेला, 1 टाइम्स. 3 किती वेळेला, 2 टाइम्स. 4 3 टाइम्स. 5 4 टाइम्स अँड सो ऑन. हे लिहायचं शॉर्टकट म्हणजे काय, तर 2 पासून 12 पर्यंतचे सगळे नंबर्स लिहायचे आणि मग 1 2 3 4 5 6 आणि मग परत 5 4 3 2 1. ह्या प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. दरवेळेला काउंट करूनच लिहायला पाहिजे, एक्झाममध्ये काउंट करूनच लिहायला पाहिजे काय नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहिलं ते काय बिघडणार नाही. आता रँडम व्हेरिएबलची ही न्यूमेरिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर डेफिनेशन लिहायची आणि ही डेफिनेशन आणि ही वरचं टेबल यूज केलं तर इथे एन ऑफ एक्स तर सगळीकडे आहे ना आपल्याकडं. ह्या सगळ्या एन ऑफ एक्सला एन ऑफ एसनं डिवाइड केलं तर करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळणार आहे. आता ह्या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये एन ऑफ एस किती आहे, तर 36 आहे. सो ह्या एन ऑफ एक्सला प्रत्येक 36ने डिवाइड केलं तर आपल्याला हे प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन मिळेल. तुम्ही इथं बघू शकता हे जे नंबर्स आहेत तेच नंबर्स कॅरी केलेत अँड ईच नंबर इज डिवायडेड बाय 36 अँड दिस इज रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. इथे हे सोल्युशन संपलेलं आहे. आणि इथं PMF लिहिणं काही शक्य नाही आहे. त्यामुळं प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन हेच आपल्याला हवं असलेलं प्रायोरिटी मास फंक्शन आहे असं आपण म्हणणार. सो जरी एक्झाम्पलमध्ये PMF फाइंड आउट करा म्हटलेलं असलं तरी आन्सरमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे टेबलच्या फॉर्ममध्ये किंवा मग ॲक्च्युअल फंक्शनच्या फॉर्ममध्ये असं कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही सोल्युशन लिहू शकता. पुढचं एक्झाम्पल पुन्हा डायसचंच आहे. 2 फेअर डायस आर थ्रोन, फाइंड द प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ 6s इन 2 टॉसेस ऑफ ए फेअर डाय. म्हणजे 2 टॉस म्हणजेच इथं 2 कॉइन्स टॉस केलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या आउटकममध्ये किती 6 आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याचं प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. पुन्हा एकदा सॅम्पल स्पेस मागच्या प्रमाणेच येणार आहे. पुन्हा काही डिस्कस करायची गरज नाही. नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत, 36. आता इथं जर बघितलं तर नंबर ऑफ 6s आपल्याला घ्यायच्यात. सो एक्स डिफाईन केला. आता हे काउंटिंग कशा प्रकारे होणार बघा. पहिला आउटकम जर घेतला तर तिथं किती 6 आहे, तर ह्यात एकही 6 नाही म्हणजे इथं 0 मिळणार. दुसरा आउटकम घेतला 1 2, त्याच्यात किती 6 आहेत, एकही नाही, 0. असं करत करत ह्या लाईनमध्ये एकदम शेवटी आपण जाणार त्याला 1 6 आउटकम येईल आणि 1 6 मध्ये किती 6 आहेत, तर एक 6 आहे. अशा प्रकारे प्रत्येक आउटकममध्ये 0 0 0 0 0, इथं मात्र 1. असं हे सगळ्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि शेवटचा जो आउटकम आहे 6 6 त्याच्यासाठी मात्र किती 6 येणार आहेत, 2 6s येणार आहेत. म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या किती असू शकतात, 0 1 आणि 2. बघा हे जे आउटकम्स आहेत सगळे, ह्या सगळ्या आउटकम्समध्ये 6 नाही आहे. सो याच्यात x इज इक्वल टू 0 जे हे आउटकम्स आहेत किती आहेत, तर तुम्ही काउंट केलं तर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 इंटू 5 25 आउटकम्स आहेत हे. त्याच्यानंतर मग हे जर आउटकम्स बघितले तर हे आउटकम्स कुठले आहेत, एकच 6 असणार आहेत. सो 1 2 3 4 5 आणि इकडं 1 2 3 4 5 10 आउटकम्स आहेत टोटल, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ 6s 1 आणि फक्त हा एकच आउटकम असा आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ 6s किती आहेत, 2 आहेत. सो हे सगळे क्वांटिटी जे आहे ते आपण इथं लिहिली. n of x equal to 0 is 25, n of x equal to 1 is 10 and n of x equal to 2 is 1. आणि मग डेफिनेशन प्रायोरिटीची लिहिली, n of x equal to x divided by n of s. आणि मग ह्या डेफिनेशननुसार x is equal to 0 ची प्रायोरिटी ही 25 डिवायडेड बाय 36, x equal to 1 ची प्रायोरिटी ही व्हॅल्यू पुट करा इथं 10 डिवायडेड बाय 36, x equal to 2 ची प्रोबॅबिलिटी ही व्हॅल्यू तर पुट केली 1/36. अशा प्रकारे रँडम व्हेरिएबलच्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत 0 1 आणि 2 त्याच्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करून झाल्या हे आपण एका टेबलच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हेच आपल्याला हवं असलेलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे.
तर मित्रांनो, इथेच हा आपला छोटासा व्हिडिओ संपलेला आहे. या प्रकारचे अजून काय प्रॉब्लेम्स आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये.